महापालिकेकडे असणाऱ्या कचरा प्रकल्पांची सद्यस्थिती आणि मागील काही वर्षांचा अनुभव पाहता पालिकेने अजूनही कचरा कोंडीतून धडा घेतला नसल्याचं दिसून येतंय। त्यामुळे आता पुन्हा एकदा फुरसुंगी ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर पालिकेचे सर्व प्रकल्प सुरू करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे। याबाबत महापौर मुक्ता टिळक यांनी प्रशासनाला योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना केल्यात। सोबतच फुरसुंगी ग्रामस्थांची अजून एकदा बैठक करणार असल्याचं महापौरांनी सांगितलंय। शनिवारी मी स्वतः उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, महापालिकेचे पदाधिकारी असे आम्ही सर्वजण, आमदार योगेश टिळेकर असे आम्ही सर्वजण तिथे त्या ठिकाणी जागेवरती गेलो। लोकांना विनंती केली की आता तो सगळा धूर कमी झालेला आहे, किंबहुना त्या ठिकाणी महानगरपालिकेने काही व्यवस्था करून तो संपूर्ण जी काही आग लागली ती पूर्ण विझवलेली आहे। आता त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या गाड्या मधला कचरा टाकण्यासंदर्भात विनंती केली, परंतु ग्रामस्थ अजूनही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत। एकीकडे महापालिका आणि सरकारकडून फुरसुंगी ग्रामस्थांनी सुरू केलेलं आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। मात्र गेले अनेक वर्ष सरकारकडून आंदोलकांची केवळ आश्वासनांनी बोलवण होत असल्यानं आता कोणत्याही परिस्थितीत कचरा टाकूच दिला जाणार नसल्याचं सांगण्यात येतंय। कुठल्याही प्रकारचं बोलणी महानगरपालिकेशी करायची नाही, प्रशासनाशी बोलणी करायची नाही, कारण बोलणी करून फक्त काहीतरी आश्वासनं दिली जातात। गेल्या वेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की बाबा 9 महिन्याचा कालावधी द्या, आत्ताच आम्ही सत्तांतर करून आलो आहोत, मागच्या लोकांनी काही कामं केली नाही, आता आम्हाला 9 महिन्याची मुदत दिल्यानंतर आम्ही 100% त्या पद्धतीने काम करू। पण त्याच्यानंतर आज 22-23 महिने झाले, त्याच्यानंतर संघर्ष समितीच्या निमित्तानं मीटिंग्स होणार होत्या, प्रोग्रेस बघायचं होतं, इथे काय काम होणार आहे, कॅपिंगच्या पद्धतीने असेल, बाकी सगळ्या गोष्टी इथल्या कशा होतील याची एक मीटिंगसुद्धा आजपर्यंत झालेली नाही। त्यामुळे आता कुठल्याही आश्वासनांना बळी न पडता ज्याप्रमाणे पुण्याचे नागरिक 8 दिवस जर स्वाईन फ्लू असेल किंवा कचरा उचलल्या न जाण्यामुळे त्रस्त होत असतील, की गेले 24-25 वर्ष ह्या नागरिकांचाही विचार त्या नागरिकांनी करावा अशी संपूर्ण उरुळी आणि फुरसुंगी ग्रामस्थांच्या पद्धतीने कळकळीची विनंती आहे की तुम्ही जे यातनं 8 दिवसात सहन नाही करू शकत, तिथे 24-25 वर्ष लोक हे सहन करतात, त्याचं उत्तर कोण देणार? एका बाजूला शहरात निर्माण झालेली कचरा कोंडी तर दुसरीकडे ढिम्म प्रशासन आणि सत्ताधारी यामुळे पुणेकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो की काय अशी परिस्थिती सुरू झाली आहे। तर दुसरीकडे कचरा प्रश्नावरून विरोधकही सत्ताधाऱ्यांना चांगलंच टार्गेट करताना दिसतायत। फुरसुंगी आणि उरुळी देवाचीच्या ग्रामस्थांमध्ये फसवणूक जाण्याची भावना आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की 9 महिन्यात हा कचरा डेपो या ठिकाणून बंद करून हलवतो आणि त्याला आज जवळजवळ 25 महिने झालेत। मधल्या काळामध्ये पालकमंत्र्यांच्यावर जबाबदारी दिली होती की दर महिन्याला एक बैठक व्हावी, परंतु मुख्यमंत्र्यांनी दिलेलं ते आश्वासन आणि पालकमंत्र्यांनी बैठका न घेतल्यामुळं तेथील ग्रामस्थ आता संतप्त झालेले आहेत आणि त्यांना जो त्रास होतोय तो सगळ्यांनाच माहिती आहे, ज्ञात आहे। 25 वर्ष झाली तो कचरा डेपो तिथं आहे, त्यामुळे आता ते ग्रामस्थ ऐकायच्या मनस्थितीत नाहीत। आम्ही सगळे मध्यस्थी करायचा प्रयत्न करतोय, परंतु ते होत नाही। दुसऱ्या बाजूला कोट्यावधी रुपये खर्च करून केलेले जे प्रकल्प आहेत ते प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नाहीत। खरं बघितलं तर आज 1600-1700 टन कचरा रोजचा निर्माण होतो, त्याच्यावर प्रक्रिया करणारे जेवढे प्रकल्प आहेत त्यांची एकत्रित जर सगळी आपण कॅपॅसिटी केली तर निश्चित याच्या एवढी कॅपॅसिटी आहे, परंतु हे सगळे त्या क्षमतेने होताना दिसत नाहीत आणि त्याच्यामुळेच खऱ्या अडचणी निर्माण झाल्यात। बघा, हाच विषय आमचं म्हणणं आहे की महापौरने आता ऑफिशियल डिक्लेअर करावं ना की कचरा प्रोसेस होत नाही म्हणून। कचरा प्रोसेस त्याही वेळेला होत होता, आजही होतोय आणि जर आज होत नसेल तर मग त्याला राजकीय इच्छाशक्ती नाही असं आम्ही समजायचं का? मग महापौर, सभागृह नेता, स्टँडिंग कमिटी चेअरमॅन आयुक्तावर काम करायचं असमर्थ आहेत का असं आम्ही समजायचं का? तुमच्या हातात सर्व सत्ता आहे, विरोधी पक्षसुद्धा तुमच्या तोडीला आहे। तुम्हाला जी काही आमच्याकडनं सहकार्य पाहिजे असेल आम्ही द्यायला तयार आहोत, पण तुम्ही लवकरात लवकर पुण्याच्या कचऱ्याच्या समस्या मिटवली पाहिजे। फुरसुंगी उरुळी देवाच्या नागरिकांना त्यातनं राहत दिली पाहिजे। जो असेल तो निर्णय घेतला पाहिजे, पण लवकर घेतला पाहिजे। स्वाईन फ्लू सारखा, प्लेग सारखा रोग पसरल्यावर तुम्ही घेणार का? हा पुणेकरांसमोर प्रश्न आहे।